नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहत आहे कराड वार्ता. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांच्या सतर्कपणामुळे सायाळ शिकारीचा प्रयत्न उधळण्यात आला आहे. कराड तालुक्यातील किल्ले वसंतगड परिसरात वन्यजीव शिकारीच्या घटना पुन्हा समोर आल्याने पर्यावरण प्रेमी व दुर्गप्रेमीमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. टीम वसंतगडचे दुर्गसेवक नेहमीप्रमाणे गड संवर्धन व स्वच्छता कार्यासाठी गडावर जात असताना काही संशयित शिकारी गड परिसरात आढळून आले. दुर्गसेवकांची चाहूल लागता शिकाऱ्यांनी शिकार केलेली सायाळ घटनास्थळी टाकून पलायन केले. या घटनेची गंभीर दखल घेत टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आहे. घटनेची दखल घेऊन वन विभागाचे अधिकारी लतिका पाटील मॅडम यांनी तात्काळ वन विभागाचे कर्मचारी अमोल महाडिक यांच्यासहित गडावर पाठवण्यात आले. मृत सायाळ त्यांच्या ताब्यात देण्यात आले. किल्ले वसंतगड परिसरात यापूर्वी अशा प्रकारच्या शिकारीच्या घटना घडल्याने स्थानिक प्रकाश साळुंके, गौरव देवरुखकर, राज होवाळ, रामभाऊ माळी यांनी सांगितले. त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन विभागाने गड परिसरात नियमित गस्त वाढवून कठोर कारवाई करावी अशी मागणी दुर्गप्रेमी व नागरिकांच्याकडून करण्यात येते आहे. वन्यजीवाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनी देखील सतर्क राहून संशयास्पद हालचाली आढळल्यास याची माहिती तात्काळ टीम वसंतगडला तसेच वन विभागाला देण्याचं आवाहन देखील करण्यात आले. टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांच्या सतर्कपणामुळे सायाळ शिकारीचा प्रयत्न उधळण्यात आला आहे. सध्या घटनास्थळावरून शिकाऱ्यांनी पलायन केले. त्याचा तपास देखील वन विभाग व टीम वसंतगड दुर्गसेवकांच्याकडून घेतला जातोय. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. ह्या गोष्टी न घडू म्हणून आता वन विभागाचे आपले महाडिक दादा यांच्याकडे आपण ते सुपूर्द केलेलं आहे. ह्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्र विभागात ह्याचा कायदा असताना सुद्धा ह्या गोष्टी घडत आहेत. तर प्रशासनाला आणि आपल्या वन विभागाला विनंती की ह्या गोष्टीवरती त्यांनी नियंत्रण थोडं हे करून घेऊन आता सकाळी ही शिकार केलेली आहे. आमच्या रामभाऊने राजदादांना लहान बाळ काहीतरी आहे वाटलं म्हणून बघायला गेल्यानंतर ही गोष्ट आपल्या निदर्शनास आलेली आहे. तर आपल्या गडावरती आपण CCTV माध्यमातून टीम वसंतगडच्या माध्यमातून CCTVचं जर इथं हे झालं तर आपल्याला अतिउत्तम होईल. कारण ह्या घटना वारंवार घडतायत, त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित आळा घालता येईल. वन विभाग तरी किती गोष्टींना पुरणार आहे. 4 लोक हे असतात आणि रातचं इरीचं काय त्यांना हे होणार आहे. तर ह्या गोष्टीसाठी पर्याय म्हणून CCTV आपल्या गडावरती व्हावी अशी मनोभावी एक इच्छा आहे ती पूर्ण व्हावी.